रामकृष्ण हरी. मंडळी, आज रामकृष्ण हरी म्हणून सुरुवात करण्याचं कारणही तसंच आहे. कारण आजचा विषय आहे संतभूमी विषयी. मी उत्तम कुमार, एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत संतभूमी असलेल्या, संत श्रेष्ठ तुकोबारायांची तपोभूमी असलेल्या भामचंद्र डोंगराविषयी आणि भामचंद्र डोंगराशी संबंधित तिथल्या अतिक्रमणाविषयी आणि भामचंद्र डोंगरावर होणाऱ्या अतिक्रमणांबाबत जी आंदोलनं छेडली गेली आजपर्यंत त्या आंदोलनांविषयी. एकूणच ही सगळी आंदोलनं करणारे किंवा भामचंद्र डोंगराचं जैवविविधता टिकून राहावी, त्याचं अस्तित्व, त्याची तपोभूमी ही ओळखच कायम स्वरूपी जपली जावी, यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे, गेली अनेक वर्ष त्यासाठी संघर्ष करणारे आणि सुमारे 700 वर्ष चालत आलेल्या संत पाईकांच्या या श्रेष्ठ संस्कृतीचं जतन करून संतांची या वारीतून प्रकाशित होणारी समता आणि वैश्विक समतावाद, तसेच संत संस्कृतीनं निर्माण केलेला भक्ती संप्रदायाचा हा वारसा अबाधित ठेवण्यासाठी भंडारा भामचंद्र डोंगर संरक्षणासाठी संतभूमी संरक्षक संघर्ष समिती काम करते. आणि या संघर्ष समितीच्या माध्यमातून एक नाव, एक हस्ती, एक व्यक्तिमत्व गेली अनेक वर्ष आंदोलन करत आहे. गेली अनेक वर्ष या भूमीला तपोभूमी म्हणून ओळख कायमस्वरूपी राहावी यासाठी खस्ता खात आहे. ते नाव आहे हरिभक्तपरायण मधुसूदन महाराज पाटील. मी त्यांचं या टॉक शो मध्ये सर्वप्रथम मनापासून स्वागत करतो. महाराज रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आज आपण बोलूयात भामचंद्र डोंगर, जो संतश्रेष्ठ तुकोबारायांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय असा अभंग त्यांना जी जैवविविध पाऊल सुचला त्या भामचंद्र डोंगराविषयी. भामचंद्र डोंगराला सध्या अनेक समस्यांनी वेढलंय. अनेक समस्यांचं ग्रहण त्या डोंगराला लागलेलं आहे. इको सेन्सिटिव्ह झोन होता, तो इको सेन्सिटिव्ह झोन उठवण्यात आला. तो इको सेन्सिटिव्ह झोन राहावा यासाठी तुम्ही अनेक वर्ष संघर्ष करताय. काय आहे ही आंदोलनाची रूपरेषा, तुमचा एकूण प्रवास आणि विषय हा जरा उलगडून सांगा. सर्वांना रामकृष्ण हरी. आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळख आहे, सर्व दूर आहे. ज्ञानोबा तुकोबा हे तर या पुण्य पावन भूमीमध्ये, म्हणजे ज्याला प्राचीन कालखंडामध्ये पुण्यपटन असं म्हटलं गेलं होतं, पुणे आणि विद्येचं माहेरघर असलेल्या त्या जिल्ह्यामध्ये हे दोन महान संत, ज्यांचं वर्णन बहिणाबाईंनी ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालाशे कळस, या भागवत मंदिराचा, भक्ती मंदिराचा पाया रचणारे आणि कलशस्थानी शोभणारे तुकाराम महाराज ज्या भूमीत जन्माला आले, ती भूमी ही पावन पवित्र म्हणून सर्वत्र गणली गेलेली आहे. आपल्याला माहित असेल की तुकाराम महाराजांचा जन्म देहूला झालेला आहे, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आळंदीला झालेला आहे, आणि इथून जी एक महाराष्ट्राला संस्कृती दिली गेलेली आहे, ती गेले 700 वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्र त्या श्रद्धेनं, ती संस्कृती जपण्याच्या श्रद्धेनं इथे एकत्र येतो. आणि अशा या पावनभूमीमध्ये माझं भाग्य आहे की मी लहानपणी, माझा जन्म जरी एका प्रामाणिक शेतकऱ्याच्या पोटी झाला असला तरी लहानपणी तुकोबारायांच्या अभंगवाणीनं प्रभावित होऊन मी शालेय जीवनातून सरळ प्रथम भंडारा डोंगरावरती आलो 1984ला. 85 साल असेल कदाचित. त्याच्यानंतर तिथे 1 वर्ष थांबल्यानंतर तेथील लेण्यामध्ये, तेथील गुफेमध्ये, की ज्या लेण्यामध्ये, गुफेमध्ये तुकाराम महाराजांनी साधना केलेली आहे, भगवंताला आळवलेला आहे, जिथं गाथा लिहिलेल्या आहेत, संत वाङ्मयांचा अभ्यासही महाराजांनी केलेल्याचे गाथ्यामध्ये उल्लेख आहे. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वास आदरे करुण्या. अशा पवित्र एकांतप्रिय भंडारा डोंगरावरती 1 वर्ष मी थांबलो. त्याच्यानंतर त्याच्याही पेक्षा एकांत भामचंद्रावरती मला अनुभवायला मिळाला. त्यावेळी 85 नंतर मग मी भामचंद्रावरती गेलो. आता प्रथम मला या महाराष्ट्राला हे सांगणं क्रमप्राप्त आहे की भंडारा डोंगर महाराष्ट्रात सर्वत्र प्रसिद्ध आहे,
कारण देहूला ज्यावेळी हो, सगळे हो. महाराष्ट्रातले वैकुंठ गमनानिमित्त किंवा वारीला येतात किंवा आळंदीला ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधी सोहळ्याला येतात किंवा प्रस्थान सोहळ्याला येतात. हं, त्यावेळी सर्व महाराष्ट्रातला हा भाविक जन, वारकरी जो आहे, तो देहू आळंदी बरोबरच भंडाऱ्याच्या डोंगराचं दर्शन घेऊन जातो. हं, पण तिथूनच हं, हं, जवळ मला वाटतं देहूपासून 12 किलोमीटर अंतरावरती म्हणजे भंडाऱ्यापासून 6 किलोमीटर अंतरावरती असणारा भामचंद्र डोंगराबाबत महाराष्ट्राला अजून हं, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये विशिष्ट असे जे काय महिन्याचे वारकरी आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त हा भामचंद्र डोंगर महाराष्ट्राला अजून जास्त माहीत नाही. किंबहुना कधी-कधी पुणे जिल्ह्यात हं, तरी पुणे जिल्ह्यामध्ये जरी विचारलं, मी आता हे हं, आंदोलन करतोय 2007 पासून, त्याची पार्श्वभूमी मी सांगणार हं, आहे. पण ज्यावेळी मी विचारतो हं. त्यावेळी कुठं आला म्हणतात भामचंद्र डोंगर. म्हणजे पुणे जिल्ह्यात सुद्धा काही लोकांना भामचंद्र माहीत नाही. माहिती नाही. वास्तविक आता माहिती नाही. पाहायला गेलं तर भामचंद्र डोंगर हाच महाराजांच्या गाथ्यातील अभंगामध्ये नोंद आहे. आणि ती गाथा हं, हं, महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेली आहे. त्याचा उल्लेख असा हं, आहे, हं, हं, 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. कुठे? हं, भामगिरी पाठारी वस्ती केली दान वृत्ती स्थिरावली परब्रह्मी. म्हणजे हं, तुकोबारायांची परब्रह्मामध्ये वृत्ती स्थिर तिथं झाली, असा भामचंद्र डोंगर. आणि जिथे विठ्ठलाचा निर्गुण स्वरूपाचा साक्षात्कार जिथे झाला, तो भामचंद्र डोंगर. आज तिथे हं, विद्यमान हं, महाराष्ट्रातले जे साधक आहेत, वारकरी परंपरेतनं अध्ययन ज्यांनी केलेलं आहे, ते येतात, हं, साधना करतात, गाथापाठ करतात, काही ज्ञानेश्वरी पाठ करण्यासाठी येतात. संस्था जी आळंदीला आहे किंवा देहूला ज्या संस्था आहेत, त्या संस्थेतून त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित पुढच्या हं, साधनेसाठी या भामचंद्रामध्ये जास्त येतात. त्याचं कारण काय? एकेकाळी भंडारा एकांतप्रिय होता. पण त्याला आता जास्त हं, एक लौकिक ज्याला म्हणतात, तो प्राप्त झाल्यामुळं हं, तिथं साधकांना त्याचा व्यत्यय येतो. त्याची कारणं मूळ सांगतो हं, तुम्हाला. विषय फार मोठा आहे, पण मी आपल्या मर्यादित हं, वेळेत सांगण्याचा प्रयत्न करतोय, की हं, हं, तुकोबारायांनी ज्यावेळी संसाराच्या तापेत तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. हं, शोधित विठ्ठला जाऊ चला. सत्य काय? तू आहेस कसा? हं, हे जगातली ही सगळी विसंगती गुणदोषानं हं, भरलेलं हं, विश्व, हं, संसाराच्या हं, अंगी हं, अवघीच व्यसनी. तुकोबारांचीच वचन आहे ती. आम्ही या कीर्तने हं, शुद्ध झालो. हे जे कीर्तन आहे म्हणजे नामसंकीर्तन आहे. ते हं, आता देहूत तर हे शक्य नव्हतं. काय? कारण लौकिकात त्यांना असं वाटलं, की हा सगळा प्रपंच गुणदोषानं भरलेले ही तर मला व्यत्ययच आणणार. म्हणजे समरस होऊ शकणार नाही, मी हं, भगवंताच्या त्या लीन होऊ शकणार नाही. म्हणून त्यांना एकांत हं, हं, शोधावा असा वाटला आणि एकांत शोधण्यासाठी या पर्वतांची त्यांनी निवड केली. त्यामध्ये अजून एक राहिलेला आहे हं, घोराडेश्वर डोंगर. म्हणजे घोराडेश्वर डोंगर, हं, हं, मध्यभागी भंडारा डोंगर आणि उत्तर दिशेला हं. क्रमशः मी जे सांगितलं दक्षिणेला भामचंद्र. जर घोराडे असेल, तर तो मध्यभागी देहूच्या उत्तरेला थोडासा हे आहे भंडारा आहे आणि त्याच्याही उत्तरेला असा भामचंद्र आहे. म्हणजे तिन्ही डोंगरांची निवड कशासाठी केली? एकांतासाठी. हं, आणि हं, हं, महाराजांची वचनं आहेत. तुका म्हणे आम्हा हं, एकांताचा वास. बरं. ब्रह्मी हं, ब्रह्मरस हं, सेवू सदा. हा आनंद हं, घेण्यासाठी किंवा ईश्वराचा साक्षात्कार व्हावा हे म्हणून हे एकांत निवडले. आता बघा, त्याचा हं, स्थायी भाव हा एकांत जसा होता, तर हे हं, महाराजांच्या कालखंडामध्ये तिन्ही डोंगर पूर्ण एकांत प्रिय होते आणि त्याने निसर्गरम्य हं, होते. एकांत प्रिय मी मगाशी सांगितलंच, पण निसर्गरम्य होते. कारण तिथं गेल्यानंतर महाराजांची जी अभंगवाणी आहे, काय? "साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची." वास्तविक त्यांनी सांगितलं आता ते हं, स्वतः उरलेच नव्हते. एवढे भगवंतमय झाले होते. हं, म्हणून अशी वचनं आहेत, की म्हणजे समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी. आता त्यांनी वाणी समर्पित भगवंताला केल्यामुळं ते एकरूप झाल्यामुळे त्यांना असं वाटत होतं आता भगवंतच माझ्याकडून बोलवून घेतो, गायन करून घेतो. हं, त्यात असं वर्णन आहे, "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. येणे सुखे रुचे, एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येत." बघा किती सुंदर वर्णन आहे त्या हं, निसर्गाचं. म्हणजे मी का इथे येऊन भजन करतो, तर जगातले कुठलेही गुणदोष अंगात माझ्या प्रवेश करू नये. येणे हं, सुखे रुचे एकांताचा वास. या सुखामुळे मला एकांताचा वास आवडतो.
का? तर नाही गुणदोष अंगा येतं. म्हणजे जग हे गुणदोषानं भरलेलं आहे हं, आणि आपल्याला माहित आहे हं, संतांनी जास्त संगतीवरती भर दिलाय. संतांचे संगती मनोमार्गगती. संतांच्या सहवासात राहिलो तर सद्विचार सतत राहतील. जर दुर्जनांची संगती हं, केली तर काय परिणाम होतोय? हं, आता आपण सगळा महाराष्ट्र एका प्रकरणाचा लाईव्ह चित्रण अनुभवत आहे. तर अशा प्रकारे हं, संत हं, हं, संगतीचा फार महिमा आहे. म्हणून महाराजांनी आता तुम्ही म्हणाल तुकोबाराय कुठं संत संगती त्यांना कुणाची मिळत होती त्या पर्वतामध्ये. तर त्यांच्या हं, प्रकाशन केलेल्या 1958 मध्ये पु. म. लाडांनी एक तुकोबारायांचं चरित्र प्रकाशित केलेलं आहे. पूर्वार्ध आहे, साधना प्रकरण आहे. हं, त्यामध्ये त्यांनी सांगितलंय, हं, याच भंडाऱ्या डोंगराच्या लेण्यामध्ये बसून त्यांनी कबीराधिक, ज्ञानेश्वर महाराजाधिक संत ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी, भागवत यांचा अभ्यास केलेला आहे. हं, म्हणजे संतांचा हं, म्हणजे प्रत्यक्ष देहाचा सहवास असावा अशातला भाग नाही. वास्तविक देहापेक्षा हं, सुद्धा संत वाङ्मयामध्ये डुबी मारणं, तद्रूप होणं त्यांच्या संत हं, वचनाशी, ही खरी सत्संगती आहे आणि त्यांनी तिथं ही मिळवलेली आहे एकांतामध्ये जाऊन. तर असा हा हं, हं, साधनेचा, चिंतनाचा प्रवास जिथे झाला, असे हे 3 पर्वत आहेत. आता तिन्ही पर्वतांचा हं, महिमा म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये आपल्या माझ्या अभिव्यक्तीमध्ये मला शक्य होणार नाही. मी आता हं, भामचंद्राकडे वळतो. मी ज्यावेळी 85 सालामध्ये भामचंद्रावरती गेलो, त्यावेळी अगदी नीरव शांती होती हं, तिथे. हं, म्हणजे हं, कुणी साधक अपवादात्मकच होते, कोणीतरी पूजा करत होते आणि भीत पण होते त्या हं, लेण्यामध्ये बसण्यासाठी मंदिरामध्ये. ते पूजा करायचे आणि येऊन हं, खाली गावातल्या वासुली नावाच्या गावामध्ये राहायचे ते पुजारी. आणि असं सांगतात की तिथं हं, पूर्वी हं, एक साधू होता आणि त्यांचा खून झाला होता. आता कदाचित त्यांनी संग्रह हं, केला असेल धनाचा, संपत्तीचा आणि लोकांना माहित आहे धन संपत्ती चोराला काय साधू काय नाही काय. धन हे त्याचं प्रमुख लक्ष. त्यामुळे कदाचित त्या अशा हं, हं, या लोकांनी त्यांना त्या धनाच्या प्रलोभनानं मारलं होतं आणि नेमकाच मी त्यावेळी गेलो होतो रामचंद्रावरती. त्यावेळी मला तेथील काही पुजारी वगैरे सांगत होते, "बाळ इथं तू अ, थांबू नको कारण इथं साधूचा खून झालेला आहे." मला काय भय आहे म्हटलं. हं, हं. हं, कारण हं, मी ज्यावेळी घरातून निघालेलो आहे, त्यावेळी त्या समर्पित वृत्तीनंच निघालेलो आहे, की देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. ही हं, जी आढळ निष्ठा आहे हं, तुकोबारायांच्या वचनाप्रमाणे वारकऱ्यांची, त्या निष्ठेनेच मी बाहेर पडल्यामुळे मी हं, निर्भयपणे तिथे 1 वर्ष राहिलो. त्याच्यानंतर काही मग साधक यायला हं, लागले. त्यांनी आपापल्या पद्धतीने साधना करत राहिले. पण त्यावेळी तो अगदी निर्जन हं, प्रांत होता आणि मग प्रथम तरी मला असं वाटतंय तोंडली खा, कुठं वनस्पती तिथं अजान हं, वृक्षाचं झाड होतं त्याची पानं खायचो. कोणीतरी तिथं साखर ठेवलेली असायची थोडीशी त्या देवापुढं ती साखर आणि पानं खायचो. असं हं, खाता-खाता परिचय, मैत्री वाढत गेल्यानंतर मला काही माझी योगक्षेमाची व्यवस्था तिथे काही मित्रमंडळींनी केली. पण मी अयाचित वृत्तीने राहत हं, होतो, जात नव्हतो खाली कुठे जास्त. मधुकरला भिक्षेला सुद्धा जात नव्हतो. कारण महाराजांचा प्रभाव एवढा होता माझ्यावरती, की भिक्षा पात्र अवलंबने हं, जळो जिने लाजिरवाणे. हे भिडलेलं हं, असल्यामुळं हं, अ, हं. ऐसा ज्याचा अनुभव महाराज विश्वदेव सत्यते. हां. हं, तर मी हं, येणार आहे आपल्या पुढे ह्याच्याकडे. तर मला काय सांगायचं, की हा हं, जो हं, प्रवास आहे तिथला, त्या भूमीचं ते महत्त्व आहे. हं, आणि म्हणून हं, पुढे हा 20 वर्षाचा माझा असा कालखंड त्या भामचंद्रामध्ये गेल्यानंतर हं, 2005 च्या दरम्यान या डोंगराची खरेदी-विक्री सुरू झाली. लक्षात घ्या. हं, म्हणजे कशासाठी? कारण एम-आय-डी-सी साठी भूसंपादन शासनाने केल्यामुळे डोंगर परिसरामध्ये हं, आता चाकण टप्पा क्रमांक 1, टप्पा क्रमांक 2 असं त्यांचं ते भूसंपादन आहे. तर एम-आय-डी-सीच्या हं, आपल्या रामचंद्राच्या पायथ्यालाच एम-आय-डी-सीचं भूसंपादन झाल्यामुळं काही लोकांना हं, काय वाटलं, की आता ह्या जागेला किंमत आली भरपूर. म्हणजे त्या हं, परिसरातल्या. हं, अशातच डोंगराची हकीकत अशी आहे, तो जो डोंगर आहे जवळ-जवळ 75% वन खात्यात आहे आणि 25% बरं. डोंगराचा भाग आहे तो खाजगी आहे. आणि खाजगी जो हं, भाग हं, होता, हं, तो तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी विकला. बिल्डर्सना विकला. आता त्यांची नावं पण घेत नाही, तो मोठा विषय आहे लक्षात. तर बरं, बरं. विकल्यानंतर हं, हं, ज्या बिल्डर्सनी घेतला, त्याने सरळ त्याला खाणी लावल्या. लक्षात घ्या. हं, आणि हं, त्यावेळी आम्ही श्रद्धेनं साधक मंडळी माझे मित्र वगैरे तिथले जे होते, त्या मित्रांच्या बरोबर आम्ही परिक्रमा हं, करत होतो. आणि परिक्रमा करत हं, असताना हे मला समजलं परिक्रमा मार्गातून, की हा डोंगर महाराज विकला गेलेला आहे, हा भाग विकला गेलेला आहे. त्यावेळी मला
धक्का हं. बसला. विकला गेला आणि खाणीसाठी विकला गेला म्हटल्यानंतर माझ्या तो जिव्हारी लागला विषय, की म्हटलं खाणीसाठी म्हटलं डोंगर फोडणार. मग मी हं. सगळे हे केली, चौकशी केली, प्रबोधन केलं. परिसरामध्ये प्रवचनामध्ये सुद्धा सांगत होतो, की "बाबाओ, हा डोंगर तुकोबारायांची तपोभूमी आहे, एकांतप्रिय आहे, पवित्र आहे आणि महाराष्ट्राचा हा संत भूमीने निर्माण केलेला वारसा आहे. साधना इथं जिथं साधक हं. करतात, तिथं हं. नतमस्तक होतो आपण. त्या तपोभूमीला सुरुंग लावू नका, खाणीच्या निमित्तानं." हे मी प्रकर्षानं प्रवचनात सांगितलं. हं. पण तुम्हाला हं. माहीत असेल तुकोबारायांच्या वचनात सांगायचं म्हणजे जर चंगळवाद, भोगवाद जर एखादा माणसाच्या अंतरंगात अ, बसला किंवा प्रवेश केला चंगळवादानं, तर तुकोबाराय म्हणतात, हं. "देवधर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे." देवधर्म सुद्धा सांधी खोपड्यात लोकं फेकून देतील, विषयानं जर चित्तात गोंधळ हं. घातला तर. म्हणजे पैसा हेच लक्ष्य. वास्तविक तुकोबारायांची जी वचनं किती राहायची, "नलगे मुक्ती धन संपदा." धन काय मुक्ती हं. सुद्धा नको म्हणणारा हा तुकोबार आहे. हां, कितीतरी वर्णन आहे, की बघा धन, दारा, पुत्र, जन म्हणजे त्यामध्ये धन आलेला आहे. म्हणजे धनानंच घास केलेला आहे. तुका म्हणे धन लावी पोराची भांडणं. एवढं धनाविषयी म्हणजे अ, धन असावं, नाही असं नाही, की जोडून या धन उत्तम व्यवहार हं. आहे. पण आता तिथं जो व्यवहार झाला भामचंद डोंगर विकण्याचा याला उत्तम व्यवहार म्हणता येणार नाही. काय? तुम्ही हं. तपोभूमी हं. विकून आज पोट भरत आहात. हे हं. पाप आहे फार मोठं आणि त्या लोकांना कळलं नाही. हं. सांगून सुद्धा कळलं नाही आणि अशा प्रकारे डोंगराची विक्री झाली, हं. खाणी लावल्या. मग मी 2007 ला ज्यावेळी प्रत्यक्ष खाणी लावल्या, त्यावेळी उपोषणं, आंदोलनं करून ते उत्खनन बंद केलं आणि हं. 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 शासनाकडे प्रस्ताव द्यायला सुरुवात केली. तहसीलदार विभाग, प्रांत, कलेक्टर, त्याच्यानंतर पुरातत्व. कारण मी अभ्यास केला, की हं. की हे तसं थांबणार नाही एवढं सांगून सुद्धा परत माझ्यावरती त्या त्या हं. कालखंडामध्ये माझ्यावरती म्हणजे बरेच हे झाले, हल्ले झाले. कारण आता यांच्या हं. हं. स्वार्थावरती गदा आला म्हटल्यानंतर त्यांना सहन झालं नाही ते. पण मी हा संघर्ष हं. करायचं ठरवलं, की माझं जोपर्यंत अस्तित्व आहे तोपर्यंत आपण लढत राहायचं. भला मी हुतात्मा झालो तर हं. चालेल ह्या भूमीसाठी, कारण माझ्या जीवनात दुसरं प्रयोजनच हं. नव्हतं. मी सांगितलं ना, की पूर्ण समर्पण मी महाराजांच्यासाठी किंवा महाराजांच्या चिंतनासाठी, वाङ्मयासाठी आणि मी जे मला अनुभवायचं होतं, हं. ते अमरत्व, ते मी केव्हाच अनुभवलं असलं तेव्हा मला भय नव्हतं. माझी प्रकृती जाईल, राहील वगैरे. पण लढायचं ठरवलं, लढत राहिलो हं. आणि अशा प्रकारे शासनाकडे शासनाच्या सर्व विभागांना प्रस्ताव दिला आणि पुन्हा पाठपुरावा केला. पण मला वाटतं शासनानं याच्यात गांभीर्याने घेतलंच नाही. मधल्या कालखंडामध्ये हं. हं. 2007च्या अखेर असा पत्रव्यवहार जिल्हाधिकाऱ्याने केलेला आहे, की तहसील कार्यालयाला, की रॉयल्टी भरून घेऊन काम सुरू करा. म्हणजे मला त्यावेळी असं वाटलं, की हं. हं. शासनालाच महाराजांची तपोभूमी फोडण्यासाठी घाई झालेली आहे की काय? असे मी त्यावेळी अधिकाऱ्यांना प्रश्न हं. विचारले. मग त्याच्यानंतर सुद्धा माझ्या ज्या हं. हं. ॲक्शन आहेत, त्यावेळी फार मोठ्या झाल्या, की एकदा तर मी कलेक्टर ऑफिस पेटवायला गेलो होतो. हे सगळ्यांना विदित आहे, माहीत आहे आता. आणि ही घटना आहे हं. 2010 ची. हं. म्हणजे हे पुन्हा ह्याने हल्ले करणे, डोंगरावरती लचके तोडणे हे चालूच राहिलं आणि हं. मी पुन्हा ॲक्शन हं. घेत राहिलो. बेकायदेशीर हे उत्खनन आम्ही बंद पाडत राहिलो. अधिकारी तेवढ्यापुरते कारवाई हं. करायचे. त्यांना दंडही झालेला आहे कोट्यवधी रुपयाचा. पण हं. गांभीर्यानं शासनानं जे लक्ष द्यायला पाहिजे होतं तपोभूमी डोंगराकडे ते दिलं गेलं नाही. लक्षात घ्या. आणि हं. हं. अशा प्रकारे माझा हं. संघर्ष चालू राहिला. 2007 पासूनचा हा संघर्ष आहे. त्यामध्ये थोडंफार प्रांतांनी डिक्लेअर केले, की याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होईल, शासन स्तरावरती होईल. हे 2007 अखेर हं. प्रांतानं अखेरच्या डिक्लेअर केल्यानंतर मग मी त्याच वेळी हं. डाऊ नावाची कंपनी, युनियन कार्बाइडची कंपनी इथेच शिंदे गावात येणार भामचंद्राच्या पायथ्याला. हे मला एक हं. वृत्तपत्रात बातमी मिळाली. लोकायतच्या त्या अलका जोशी होत्या. त्यांनी ती बातमी दिली होती. मग हे तर भयानकच आहे. म्हटलं हं. रसायन कंपनी जर इथं आले तर दोन्हीकडे बनणारा डोंगर, एकीकडे भामचंद डोंगर आणि अशा प्रकारे हे सगळं प्रदूषित होणार, पर्यावरण नष्ट होणार. म्हणून मी लोकांचं संघटन केलं. तिथल्या लोकांना जाऊन सांगितलं, हं. अशी-अशी कंपनीचे माझ्या संत वाङ्मय सेवा समितीचे एक सदस्य आहेत. त्यांना जाऊन एम-आय-डी-सीमध्ये चौकशी करायला सांगितली, की कुठली ही कंपनी आहे, तिची सगळी कुंडली काढा म्हटलं. हं. ज्यावेळी आम्ही चौकशी केली त्यावेळी समजलं, की ती युनियन हं. कार्बाइड भोपाळची छुप्या पद्धतीनं नाव बदलून डाऊ केमिकल कंपनी नावानं तिथं तिचं काम सुरू होतं.
यंत्रणा काही बसवली नव्हती, पण हं, त्याचा म्हणजे प्लॅटफॉर्म सपाटिंग करणं, समतल करणं जागेचे, तटबंदी, कंपाऊंड हे हं, सगळं चालू होतं आणि यंत्रणा थोडीफार आणायला त्यांनी सुरुवात केलेली होती. मग याच कालखंडामध्ये हं, 2008च्या सुरुवातीला त्यावेळी हं, मग आता कसं आहे, की वारकरी सतत संघर्ष करू शकत नाहीत, की सतत हं, आंदोलनात राहू हं, हं, शकत नाहीत. मग त्यावेळी त्या कालखंडामध्ये न्यायमूर्ती कोळसे पाटील त्यांना आणलं. त्यांच्या माध्यमातून प्रथम म्हणजे जनजागृती केली. प्रत्येक ग्रामपंचायतीचे ठराव घेतले, की आणि त्यावेळी आमची हं. घोषणा होती, की भंडारा भामचंद्र डोंगर बचाव वारकरी शेतकरी संघर्ष समिती. ही समिती समिती. स्थापन करू. हं, त्याच्या हं, अध्यक्ष नात्याने मी या सगळ्या आंदोलकांना एकत्र केलं. त्यावेळी विलास हं, सोनवणे होते. त्यांनी तर डाऊची चांगली माहिती सगळ्या जनमानसामध्ये प्रसृत केली आणि अशा प्रकारे प्रचंड हं, जनजागृती एक वर्ष आमचं म्हणजे देहू, आळंदी येणारे आळंदीला येणारे वारकरी, पंढरपूरच्या वारीमध्ये, पैठणच्या वारीमध्ये जिथं-जिथं वारकरी प्रभुत्व आहे, जिथं-जिथं संतांची पीठं आहेत, त्या संत पीठाला ही माहिती हं, पोहोचवायचं मी प्रचंड काम केलं प्रबोधनाच्या माध्यमातून, काही पुस्तिका छापून हं, आणि अशा प्रकारे 1 वर्षानंतर मग बंडाचा त्या कराडकरनी त्यामध्ये भाग घेतला आणि त्यामुळे एक वेगळं हं, उंच त्या आंदोलनाला एक वेगळं उंच पातळी मिळाली हं, हं. आणि शेवटी सरकार बरोबर. ऐकत नाही, माघार घेतच नाही म्हटल्यानंतर डाऊ कंपनी पेटवली गेली आणि पेटवल्या गेल्यानंतर मग हं, काय तेव्हा भावारकांच्यावरती खटले लागले गेले. ते आत्ताच अलीकडे 1 वर्षापूर्वी कोर्टाने निर्दोष सोडलं, की जनहितासाठी हे आंदोलन असल्यामुळं. पण शेवटी डाऊनच कोर्टात सांगितलं, शासनाला सांगितलं, की वारकऱ्यांचा विरोध असल्यामुळं आम्ही केमिकल कंपनीची माघार घेत आहोत. तर अशा प्रकारे हा संघर्ष हं, 2007 पर्यंत होता. पण मधल्या कालखंडामध्ये काय झालं, की ज्यांनी मला पाठिंबा दिला होता, वास्तविक त्यांनी सातत्य हं, जर ठेवलं असतं, न्यायमूर्ती कोळसे पाटील असोत, पंडातात्या असोत, यांनी म्हणजे हं, जो मला सातत्यानं पाठिंबा दिला गेला पाहिजे होता, तो दिला न गेल्यामुळं, की सरकारला काय वाटलं आता मधुसूदन महाराज एकाकी आहेत. काय? आता काही आंदोलन होणार नाहीत. त्यामुळं परत उत्खनन डोंगराला सुरू झालं. तोपर्यंत एक दबाव होता, भीती होती आंदोलकांची. हं, आणि अशा प्रकारे मग मी विचार केला, की आता एकच हं, आपल्याकडे हं, ब्रह्मास्त्र आहे, ते म्हणजे पुरातत्व विभाग. मग पुरातत्व विभागाकडे हं, रामचंद्र भंडारा डोंगराची जेवढी ऐतिहासिक कागदपत्र आहेत, कारण हे प्राचीन तिथं लेण्या आहेत. जैन लेणी स्थापत्य 1880 साली मला एक डेक्कन कॉलेजमध्ये जेम्स बर्गेस नावाचे संशोधक त्यावेळेचे पुरातत्व विभागाचे ब्रिटिशकालीन त्यांनी ज्या नोंदी करून ठेवल्या होत्या हं, त्या मिळाल्या. सांस्कृतिक जे हं, दर्शनिक आहे महाराष्ट्र शासनाची त्यामध्ये महाराजांच्या त्या साधनेला तिथं बसत होते भंडारा डोंगरामध्ये, भामटी डोंगरामध्ये हे पुरावे मिळाले आणि हं, गाथ्यातला पुरावा जो आहे हं, तो मगाशी सांगितलं की 15 दिवसात माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार, हं, भामगिरी पाठारी, वस्ती केली जाणं वृत्ती हं, स्थिरावली परब्रह्मी. हे सगळे पुरावे, हं, हे सगळं संशोधन पुरातत्व विभागाकडे सादर केलं आणि त्यांना सांगितलं, हा एवढा संत संस्कृतीचा ठेवा, ध्यान केंद्र, जिथे वारकरी येऊन साधना करतात, गाथा पाठ करतात, एकांत, हं, निसर्गरम्य हा वारसा जर तुम्ही अ, याची नोंद नाही केली किंवा संरक्षित स्मारक म्हणून नाही घोषित केला, तर हा हं, कालाच्या ओघात नष्ट होणार आहे. हे सगळी गांभीर्य हं, हं, पुन्हा-पुन्हा सगळ्या विभागाला आणून दिलं आणि अशा प्रकारे हं, मग 2011ला पुरातत्व विभागानं म्हणजे सांस्कृतिक कार्य विभागानं राज्य संरक्षित हं, स्मारक म्हणून भंडारा आणि भामचंद डोंगर घोषित केले. हं, हं, घोषित केले, पण त्यावरती 1 वर्षाच्या आत जो निर्णय घ्यायला पाहिजे होता, सुनावणी घ्यायला पाहिजे होती, घेतली हं, नाही. पण घोषित केल्यानंतर हं, असा प्रश्न निर्माण झाला, की अनेकांनी हरकती घेतल्या. कुणी-कुणी घेतल्या? हं, त्यामध्ये लक्षात घ्या हं, प्रमुखतः भामचंद डोंगराच्या पायथ्याला तोपर्यंत एम-आय-डी-सीची कामं सुरू झालेली होती. लक्षात घ्या हं, आणि हं, एम-आय-डी-सीनं प्रमुखतः हरकती घेतल्या, की आमचं क्षेत्र बाधित होणार आहे. कोट्यावधीचा व्यवहार आमचा कंपन्यांशी झालेला आहे आणि हं, हे क्षेत्र आमचं वगळण्यात यावं, खात्री करावी, आम्हाला बाधा येणार नाही संरक्षित त्या क्षेत्रामध्ये. कारण भामचंद डोंगरापासून 100 मीटर हा अतिसंरक्षित भाग होता आणि तिथून पुढे 200 हं, मीटर जो होता तो विनियमित म्हणजे काही नियमाला बांधील राहून परवानगी दिली जाणार होती पुरातत्वनं. तर हे हं, नियम असल्यामुळं हं, एम-आय-डी-सीला वाटलं आता संपूर्ण कंपन्या आपल्या बाधित होणार आणि त्यांना हं, अजूनही भीती आहे. अजूनही हा संघर्ष हं, संपलेला नाही. कारण त्या सूचनेवरती त्या विरोधकांनी आक्षेप घेतल्यामुळं, हरकती घेतल्यामुळं तो प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. हा जसा हं, एका हं, बाजूने एम-आय-डी-सीनं विरोध केला, तसं दुसऱ्या बाजूने जे खाजगी लोक होते,
ज्यांची जमीन आमची स्वतःची हम्म. डोंगरामध्ये आहे, अशा अशा हम्म. म्हणणाऱ्या लोकांनी आक्षेप घेतले. त्यांनी तर ग्रामपंचायतीचे ठरावच घेतले. आता वास्तविक एखादं ऐतिहासिक प्राचीन स्थळ ठराव करून नाकारणं, जे अस्तित्वात आहे ते, हा फार मोठा गुन्हा ठरेल. हम्म. लक्षात घ्या. हा कुठला हम्म. देशद्रोही हम्म. म्हणा, का इतिहासद्रोही, तुम्हाला जे काय म्हणायचे ते म्हणा. कारण त्यांनी ठरावामध्ये काय म्हटलं, जे 5 गावचे 4 गावचे ठराव आहेत परिसरातले, त्यांनी म्हटलं हम्म. सदर डोंगरामध्ये कुठल्याही प्रकारच्या ऐतिहासिक लेण्या नाहीत. आणि असे ठराव करत हम्म. असताना, ठराव झाले असताना त्यानं ग्रामसेवकानं त्यावरती सही करावं. हे त्याहून आणि विशेष म्हणजे कसं आहे, की ग्रामसेवकानं तरी म्हणायला पाहिजे होतं, सही करण्याच्या अगोदर मी जातो, तुमच्या ठरावावरती सही करण्या अगोदर हे खरोखर महाराजांच्या तिथं गुफा आहेत, प्राचीन लेण्या आहेत, त्याची खात्री करून येऊन मी सही करतो. पण म्हणजे याचा हम्म. अर्थ असा, की हे ठराव सुद्धा कुणाच्या तरी दबाव तंत्राने घेतले गेलेले आहेत. म्हणजे ज्यांना हे मान्य हम्म. नाही, इतिहास मान्य नाही, महाराज. संस्कृती मान्य नाही, हम्म. अशा गुंड हम्म. प्रवृत्तीच्या लोकांनी, कारण 5 गावचे जे ठराव आहेत त्यात एकच कॉपी आहे सगळ्यांची. लक्षात घ्या. जे बर लिखाण आहे बर ना, एक सारखं आहे. म्हणजे कुणाच्या तरी माइंड महाराज एक चित्रधार आहे. त्याच्या माइंडने हे लिहिले गेलेले ठराव आहेत. मग पुढे त्यामध्ये हम्म. एक गाव असं निघालं, 9,00,000 उंबरे. कारण 9,00,000 पठाराच्या हम्म. लागूनच हा भामचंद्र पठार आहे. तर 9,00,000 हम्म. गावात, हम्म. कारण भामचंद्र डोंगर आहे, हा 2 तालुक्यामध्ये येतो. जवळजवळ मला वाटतं हम्म. 75% भाग हा खेड तालुक्यामध्ये येतो आणि एक 25% भाग मावळमध्ये येतो. आणि मावळमध्ये सुद्धा ठराव घेतला 9,00,000 उंबरे गावचा. कारण हम्म. मिंडेवाडी त्या ग्रुप ग्रामपंचायतीमधला जे गाव असल्यामुळं त्या हद्दीत त्यांनी ठराव घेतला. हम्म. तर त्या ठरावात त्यांना हम्म. गांभीर्य आलं, की अरे असा ठराव हम्म. करणं वास्तविक चुकीचं आहे. वास्तविक तिथं सर्व महाराजांची 400 वर्षापासून गुफा आहे. तिथं सुंदर कोरलेली मूर्ती आहे. हं. आणि ह्या अभंगात हम्म. वर्णन केल्याप्रमाणे म्हणजे ती मूर्ती आहे त्या गुफेमध्ये, हे त्यांच्या ध्यानात आलं. आणि लेण्या पण हम्म. प्राचीन आहेत. आणि इथं कुठल्याही प्रकारच्या लेण्यात नाही असा ठराव करणं हा गुन्हा आहे. ध्यानात आल्यानंतर त्यांनी दुसरा प्रति ठराव केला ग्रामस्थांनी आणि सांगितलं, सदर सदर ठराव हा म्हणजे मी केलेला हा दबाव तंत्राने आम्ही घेतला होता आणि आम्ही वारकरी हम्म. संप्रदायाच्या त्या स्थानाच्या विरोधात नाही, अशा प्रकारे ठराव त्यांनी दिल्यानंतर तोही ठराव आपल्याला पाहायला हम्म. मिळेल. म्हणजे हे जे आक्षेप घेतले, हे आक्षेप घेणारे कोण आहेत? धनिक, बिल्डर, व्यावसायिक आहेत, की ज्यांना या संतभूमीच्या पावित्र्याविषयी, वारशाविषयी, वारसा जतन करण्याविषयी शून्य संवेदना आहे. जरी हेच लोक महाराज कार्यक्रमात महाराज परिसरात मी दिसत असतील. तुम्हाला थांबवतो. महाराज, आंदोलनाची आत्ता काय स्थिती आहे आणि भामचंद्र डोंगराची आत्ता काय स्थिती आहे? आता 2011ला ज्यावेळी आक्षेप घेतले, त्या आक्षेपानंतर त्याने मग त्यांचे गट वगळले. पुरातत्वनं वास्तविक शहानिशा करणं आवश्यक होतं, की हे जर गट वगळले तर हे परत डोंगराला उत्खनन करतील. हे पुरातत्वच्या ध्यानात आलेलं नाही आहे. किंबहुना पुरातत्वावरती सुद्धा दबाव आणून त्यांनी हे सगळं केलेलं आहे. त्यात नेते आहेत स्थानिक. पुढे त्यावरती त्यांनी 2011च्या आधी सूचनेवरती सुधारित प्रस्ताव म्हणून 2012-13 नंतर शासनाकडे हम्म. प्रस्ताव पाठवला. पण तो आम्हाला वारकऱ्यांना हम्म. मान्य नाही. तो जर 2012चा हम्म. सुधारित प्रस्ताव जर मान्य केला तर उद्या डोंगर फुटायला वेळ लागणार नाही. म्हणून आता जी स्थिती आहे, आम्ही परत त्याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्रात फिरून पंढरपूरला संत महंतांना भेटून सगळ्यांचे प्रस्ताव 2012च्या विरोधात, म्हणजे सुधारित हम्म. प्रस्तावाच्या नावाखाली जे गट वगळलेले आहेत ते गट समाविष्ट करून 2011ची जी अधिसूचना आहे तीच कायमस्वरूपी लागू करावी, हे आमच्या वारकऱ्यांचं हम्म. ठाम मत आहे. आणि तेव्हापासून हम्म. दुसरा ठराव सुद्धा पारित झालेला नाही, किंबहुना अंतिम अधिसूचना घोषित झाली नाही. त्यामुळे मधल्या कालखंडामध्ये मी 2018ला फार मोठं शासन चित्तशुद्धी आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर केलं होतं. हम्म. जिल्हाधिकारी जे आहे पुण्याचं. तर त्यावेळी 50, 60, 70 पानी अहवाल मंत्रालयामध्ये गेलाय, की मधुसूदन महाराज आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि याचा निर्णय शासन स्तरावरती लवकरात लवकर घेतला जावा. पण तरी सुद्धा शासनानं कुठल्याही प्रकारची तुकोबारायांच्या भंडारा भामचंद्र कोराडेश्वर डोंगराप्रती, ऐतिहासिकतेप्रती संवेदना दाखवलेली नाही. आता मी 2 हम्म. महिन्यापासून परत प्रबोधन सुरू केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. बैठका, चर्चा, संवाद. सर्वांचं एकमत आहे की डोंगराचा वास्तविक, आता परवा बापू महाराज देहूकर जे महाराजांचे वंशज आहेत,
ते आळंदीत वारीच्या वेळी आले होते. माऊलींच्या संजीवन समाधीवेळी आम्ही वारकरी, दिंडीकरी, फडकरी लोक एकत्र आलो होतो. सभा झाली, बैठक झाली. त्या सभेमध्ये उद्घोषणा झाली की डोंगराचा खडा सुद्धा आपण उचलू देणार नाही. अशा प्रकारे आपण पाठपुरावा करू, मुख्यमंत्र्यांना भेटू, सर्व संबंधित सांस्कृतिक मंत्री असोत, उद्योग मंत्री असोत, या सर्व मंत्र्यांना भेटून, महसूल मंत्री आहेत, वन मंत्री आहेत. वास्तविक तुम्हाला याचं गांभीर्य सांगायचं म्हणजे मला असं वाटतंय की वास्तविक शासनानं वाईट वाटून घ्यायला नको, पण मला असं वाटतं या महाराष्ट्र शासनाला लाज वाटली पाहिजे की संत तुकाराम महाराजांचं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचेरे पक्षी सुसळे आळविती या अभंगातील त्यांचा जो सिंबल आहे, त्यांचा जो लोगो आहे वन खात्याचा, त्यामध्ये वचन घेतलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचेरे. माझं महाराष्ट्र शासनाला एवढंच सांगणं आहे, जिथे हे वचन निर्माण झालं इथं पर्यावरणाचा मंत्र जगाला दिला जगद्गुरु तुकोबारायांनी. मला वाटलं पहिला सत्याग्रही संत तुकोबाराय असेल या पर्यावरणाचं महत्व सांगणारा. आता जग बोंब मारत आहे, ग्लोबल वॉर्मिंग, तापमान वाढलं, पण हे पर्यावरण संपुष्टात आणलेल्याचा परिणाम आहे हेही आपण अनुभवतोय. मग असा सत्याग्रही संत त्यानं पर्यावरणाचं सूत्र जगाला सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वंचिरे. ते सूत्र, तो त्या अभंगाचं वचन बिरुदावली म्हणून जर महाराष्ट्र शासन मिरवत असेल वन खात्याचं ब्रीद म्हणून, मग वास्तविक हे वन खात्यामध्ये जुळून घेणे हे महाराष्ट्र उर्वरित जो पर्वत, पण तिथल्या स्थानिक जे अधिकारी आहेत वन विभागातले त्यांनी सुद्धा प्रस्ताव शासनाला पाठवलेला आहे. उर्वरित डोंगर जो बाधा आणतोय अखंड तपोभूमीला, तो जर जोडला गेला खाजगी लोकांचा, तो तर आम्हाला अखंड संरक्षण देता येईल त्या डोंगराला. वन खातं जर म्हणतं, त्या वन खात्याच्या प्रस्तावाकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे. अनेक अंगाने जर पाहिलं, महसूल परवा मी मंत्रालयात गेलो होतो काय ह्याला, मला वाटतं त्यावेळी हे निवडणुका व्हायच्या अगोदर, तिथे शिल्पे बोलतात, महाराष्ट्राचे सगळं बोलतात. अरे मग इथं जर प्राचीन शिल्प आहेत, कला आहेत, लेणे आहेत, महाराजांच्या मूर्ती आहेत, ही काही बोलत नाही, त्यांना काही वाटत नाही आपण अभंग राहावं पुढच्या पिढीसाठी प्रेरणास्थान म्हणून. हा, शिवनेरीवरती गेल्यानंतर आपल्याला कसं आपण भाव स्फुरण पावतं, शिवरायांचं जीवन चरित्र आठवून, रायगडावरती गेल्यानंतर आपलं भाव स्फुरण पावतं, त्या चरित्र आठवतं सगळं. रामचंद्रावरती आल्यानंतर तुकोबारांचं जीवन चरित्र साकार होणार नाही अंतरंगामध्ये, पण तिथले जर तुम्ही जे ठेवला अबाधित अस्तित्व तरच. आणि माझं सांगणं आहे, डोंगराच्या गर्भागृहामध्ये लेण्या आहेत, महाराजांची गुफा आहे, तर सर्व बाजूने सुरुंग लागले, डोंगर घसरला तर त्या लेण्या राहणार आहेत का? साधी गोष्ट आहे. पुरातत्वाला हे कळलं पाहिजे. गट वगळत असताना त्या लेण्या काय अधांतरित तरंगणार आहेत का? उद्या खाजगी लोकांचे गट तुम्ही उघडून डोंगर फोडायला सुरुवात केली तर त्या लेण्या ढासळणार नाहीत का? कंपनानं त्या भंग होणार नाहीत का? ही साधी गोष्ट सुद्धा पुरातत्वाला कळू नये. या अभ्यास हे मला असं वाटते परत एकदा ज्या लोकांचे शिबिरे घेऊन त्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता या पुरातत्व विभागाला, सांस्कृतिक विभागाला, की तुमचे संवेदनशील जे कायदे आहेत, अधिसूचना, अधिनियमावली, हे कशासाठी निर्माण केलेले आहेत? डोंगर पायथ्यापासून 100 मीटर का ठेवलाय? कारण त्या उतरत्या भागामध्ये सगळ्या असा डोंगराचा उतरला भाग आहे 100 मीटर. तुम्ही जर पायाच्या बाजूने तोडला तो ढासळणार नाही. ह्या सगळे अहवाल शासनाकडे असताना सुद्धा शासनानं यत् किंचित लक्ष दिलेलं नाही. आत्ता अलीकडे एक 10-15 दिवसापूर्वी मी सांस्कृतिक मंत्री शेलार, काय नाव त्यांचं, आशिष शेलार, त्यानंतर माझे मित्र आहेत आपले नितीन माने, त्यांच्या माध्यमातून उदय सावंत यांना सुद्धा ते भेटले आहेत. ते म्हणजे महाराजांची मी भेट घेईन, या मुद्द्यावरती चर्चा करेन. आणि MIDC सुद्धा हरकती घेतलेल्या आहेत. वास्तविक MIDCचं इथलं भूसंपादनच बेकायदेशीर आहे. त्याची कारण सांगतो की ते पुरातत्वाचं जे संविधान आहे, अधिनियमावली आहे, त्यामध्ये कलम 3 मध्ये म्हटलेलं आहे, हे अधिनियमावली घोषित करत असताना, संविधान घोषित करत असताना यापूर्वी जेवढी महाराष्ट्रातली किंवा भारतातली ऐतिहासिक स्थळं आहेत, जरी घोषित केली नसली तरी ती संरक्षित आहेत असं समजलं पाहिजे. या अधिनियमाने घोषित केलेली तरी संरक्षित आहेतच, पण घोषित न केलेली सुद्धा संरक्षित आहेत. असा जर नियम आहे तर MIDCनं, महाराष्ट्र शासनानं ती जागा भूसंपादन करताना वास्तविक अभ्यास करायला पाहिजे होता त्या खोऱ्याचा. इथं आपली संस्कृती तर बाधित होणार नाही, संतपीठ तर बाधित होणार नाही, याचा अभ्यास वगैरे महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक महामंडळाने केलेला नाही, सर्वे केलेला नाही. आणि त्याने आज पायथा तोडलेला आहे. लक्षात घ्या, जर पलीकडून खाजगी लोक पायथा तोडतील, उद्या डोंगराला खाली लावतील, इकडून जर पायथा तोडला, ढासळायला किती वेळ लागणार आहे? आणि महाराजांची गुफा किंवा याला बाधायला किती वेळ लागणार आहे? पण याचं गांभीर्य महाराष्ट्र शासनानं आजपर्यंत घेतलेलं नाही. म्हणून मी आता शेवटच्या याच्यावरती आलेल्या मुद्द्यावरती, जर महाराष्ट्र शासनाने हे ऐकलं नाही, सविस्तर प्रस्ताव देऊन सुद्धा 2007 पासून आज 25
पर्यंतचा हा अखंड संघर्ष माझ्या परिणामी मी एक आयाचित आहे. मी कुणाकडून काही संपत्तीची याचना वगैरे करत नाही. महाराज सांगतात त्याप्रमाणे माझं जीवन चाललेलं आहे. बस मला ते ज्ञानाचा विक्रय करणं, भक्तीचा प्रेमाचा विक्रय करणं, कीर्तन प्रवचनाचा विक्रय करणं हे माझ्या पिंडात नाही. कारण महाराजांची गाथाही संविधान आहे. जसं भारतीय संविधान आहे तसं हे गाथाचा संविधान आहे. कथेचा विक्रय करायचा नाही. ती वचनं महाराजांच्या मुखातूनच ऐका तुम्ही. काय काय आहेत कथेचा विक्रय करायचा नाही, जेती घेती नरका जाती वगैरे ही सगळ्या वचनं असल्यामुळं मी त्या महाराजांच्या भूमिकेवरती ठाम आहे. त्यामुळे मी अयाचित वृत्तीनं असल्यामुळं मला जे कोणी मित्र सहकार्य करतात माझ्या भूमिकेवरती जे आरूढ होऊन मदत करू इच्छितात त्यांची मदत घेऊन हा संघर्ष चाललेला आहे. मी महाराष्ट्राला आवाहन करेन, हे सत्याचं काम आहे. काय तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. भय तरी घालायला मला कुणी जन्माला आलाच नाही आणि मी घाबरणारे नाही. प्राण गेला तर चालेल, पण मी सत्य जगाला मांडून जाईल, सत्य जगाला सांगत राहील. एवढा संत संस्कृतीने निर्माण केलेला हा वारसा तुकोबाराची साधना पीठ डोंगर जर महाराष्ट्र शासन फोडणार असेल, MIDC साठी म्हणा किंवा बिल्डरांच्या घशात घालणार असेल, तर हे महाराष्ट्र शासन पंढरीला जाऊन पांडुरंगाची जी महापूजा होते ती महापूजा करण्याची ही महाराष्ट्र शासनाची लायकी नाही. किंवा ती संत भूमी म्हणून ते जर इमोशनल ब्लॅकमेकिंग करत आहेत महाराष्ट्र शासन संपूर्ण संतांची भूमिका काय. अहो या महाराजांच्या नावावरती काय काय वन खात्याने किंवा विभागाने शासनाने काय काय योजना घोषित केल्या. संत तुकाराम वन ग्राम योजना ही तुकाराम महाराजांच्या नावानं महाराष्ट्रात इकडे चाललेलं आहे. अरे मग संत तुकाराम वन ग्राम योजना महाराष्ट्रभर राबवत आहेत. तर साधं माझं सांगणं आहे की तुकोबारायांचे डोंगर पायथ्यापर्यंत आबाधित ठेवून तुम्ही इथे का वन ग्राम योजना राबवत नाही. या महात्म्याचं वचन घेऊन तुम्ही आज शासनानं तो लोगो मध्ये मिरवत आहे वृक्षवल्ली अमर सोयरे वंचरे आणि त्यांचे नाव घेत आहे. तर पहिलं तुमचं कर्तव्य आहे की या तिन्ही तपोभूमीला पायथ्यापासून सुरक्षा देणे आणि नियमाप्रमाणे 2011ला जी राज्य संरक्षित स्मारक अधिसूचना घोषित केली ती परिपूर्ण न्याय देणार या डोंगरांना. त्यानुसारच हे झाले पाहिजे. जर केले नाही शासनानं तर मी शांतपणे माझं लिखाण चालू आहे. सर्व मुद्द्यासह सर्व लढ्याचं व्यवस्थित संकलन करून की या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या सगळ्या चुका, पत्रव्यवहार, प्रस्ताव चांगल्या प्रकारे म्हणजे लिखाण करून त्याचं मी जनहित याचिका हायकोर्टात पिटिशन दाखल करणार आहे. एकीकडे लढाई लोक जनप्रबोधन जागृती चालू ठेवणार आहे आणि एकीकडे कायदेशीर लढाई चालू ठेवणार आहे. या भूमिकेवर आता आम्ही सध्या आहोत. महाराज अत्यंत विस्तृत विवेचन आणि अत्यंत विस्तृत विश्लेषण तुम्ही भूमिका मांडली. सडेतोड आणि रोखठोक आणि मुद्द्यांसह आणि पुराव्यांसह तुम्ही भूमिका मांडलीत की ज्या संत तुकोबारायांनी तत्कालीन समाजाशी सुद्धा 2 हात केले, संघर्ष केला, त्याच संत तुकोबारायांची जी तपोभूमी आहे, हे जे 2-3 डोंगर आहेत, भामचंद्र असो, भंडारा असो, ते डोंगरच आज संरक्षित नाहीत, सुरक्षित नाहीत आणि मायबाप सरकार आपण ज्याला म्हणतो ते सरकार देखील त्या तुमच्या आंदोलनांकडे आणि संघर्षाकडे लक्ष देत नाही. या शासनानं त्याचं गांभीर्यानं त्याच्याकडे लक्ष द्यावं अशी तुमची ठाम मागणी नाही. व जर मागणी मान्य केली तर तुम्ही हायकोर्टात जाणार असंही या ठिकाणी म्हणालात. या माध्यमातून अनेक दर्शकांपर्यंत आणि शासनापर्यंत हा आवाज जावा अशीच आमची तुमच्या पाठीशी सदिच्छा राहील. आपण अत्यंत आपला व्यग्र दिनक्रमातनं बहुमूल्य वेळ काढला आणि ABC न्यूज नेटवर्कशी संवाद साधलात त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी थांबूयात, भेटूयात पुढच्या भागात. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABC मराठी न्यूज.